Welcome all, I am Mayur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 3 बघत आहोत दॅट इज पॉलिफेज AC सर्किट्स. आज आपण डेल्टाचं जे काय रिलेशन्स आहेत किंवा डेल्टा सर्किट मधलं जे काय व्होल्टेज और करंटचं रिलेशन असो किंवा पॉवर असेल त्या गोष्टी आपण आज या लेक्चरला बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण स्टार मध्ये जे काय व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन होतं ते बघितलं होतं, प्लस पॉवर कशी असते तुमच्या स्टार मध्ये ते बघितले होती. ठीक आहे, तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगितल्या होत्या. ह्या लेक्चर आपण काही ट्रिक्स सांगतो. ठीक आहे, आज आपण काय बघणार आहोत, डेल्टा सप्लाय मध्ये तुमचं जे काही रिलेशन आहे, लाईन व्होल्टेज असो, फेज व्होल्टेज असो किंवा करंट असो. Typically, RMS voltage is 230 volt to 240 volt and RMS line voltage is 415 volt to 440 volt and frequency is 50 Hz. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके, मला मागच्या मी ट्रिक पण सांगितली होती. इथं काय सांगितले, फेज व्होल्टेज. ओके, फेज व्होल्टेज म्हणजे काय, एक काय असणार तुमची फेज, एक न्यूट्रल, आणि जिथं जिथं मला फेज न्यूट्रल दिसेल तिथं पट करून काय करायचं, सायरो टाकायचं आणि लिहून टाकायचं 230 व्होल्ट. हा माझा सिंगल पेज सप्लाय आहे. ओके, 230 व्होल्ट. माझ्या घरात काय असते, फेज आणि न्यूट्रल असते. माझ्या घरात सप्लाय कुठला असतोय, 230 व्होल्ट. असं जरी विचार केला तरी चालते. त्यामुळे फेज व्होल्टेज म्हणजेच काय, 230 व्होल्ट. हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर RMS लाईन व्होल्टेज. ठीक आहे, आता सांगितले काय तर लाईन. तर लाईन म्हणजेच काय, दोन लाईन असणार आहेत, आर आणि वाय असो किंवा बी असो, तीन लाईन्स असतील. ह्या दोन मधलं दोन लाईन एकत्र आल्या म्हणजे काय झालं, तुमचं 440 व्होल्ट सप्लाय झाला. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता बघा, सिंगल पेज साठी आपला घरातील जो स्टँडर्ड व्होल्टेज आहे ते 230 पर्यंत असते आणि थ्री पेज सप्लाय सिस्टीम मध्ये जे काही व्होल्टेज असते ते 440 व्होल्ट पर्यंत असते. ते किती असते तुमचं, 440 व्होल्ट. तर थ्री पेज सप्लाय आपण कुठं वापरते हा पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल. सिंगल पेज सप्लाय आपण कुठं वापरते हा पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल. ठीक आहे, सिंगल पेज व्होल्टेज आपण जे काही 230 व्होल्ट आहे ते तुमचं डोमेस्टिक. डोमेस्टिक म्हणजेच काय, तुमच्या घरी वगैरे आपण सिंगल पेज सप्लायर्स वापरतोय. त्यानंतर 440 व्होल्ट कुठे आहे ना, तुमचं इंडस्ट्री. ओके, जे काय तुमची इंडस्ट्री असेल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स, जे काही कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत तुमचे. ओके, कमर्शियल कॉम्प्लेक्स असो, यामध्ये तुम्ही काय वापरताय, थ्री पेज सप्लाय वापरताय. हे लक्षात असू तुमच्या. थ्री पेज सप्लाय म्हणजेच काय, 440 व्होल्ट. ठीक आहे, तो व्होल्टेज लेवल किती जास्त आहे बघा, 230 व्होल्ट, 440 व्होल्ट. त्यामुळे तुम्हाला काय होते, जर तुम्हाला शॉक लागला तर तुम्हाला डेट होण्याचे चान्सेस काय जास्त आहेत इंडस्ट्रीमध्ये वगैरे, कारण सप्लाय व्होल्टेज काय तुमचं जास्त. घरीपेक्षा जर इंडस्ट्री तुम्ही ऐकत असाल, इंडस्ट्रीमध्ये ऍक्सिडेंट जास्त होतात का, तर तुमचं व्होल्टेज लेवल जास्त असते. व्होल्टेज जास्त म्हणजे तुमचं करंट पण काय असणार आहे इथं जास्त. ओके, ठीक आहे, हा थोडा म्हणजे रिव्हिजनचा पार्ट होता. आणि फ्रिक्वेन्सी आपली 50 हर्ट्ज कॉन्स्टंट आहे. इंडियाची फ्रिक्वेन्सी इट इज 50 हर्ट्ज. तुम्हाला कधी पण विचारते, झोपेतून कुठून जर विचारलं इंडियाची फ्रिक्वेन्सी किती, तर काय सांगायचं, 50 हर्ट्ज. ती कधीच बदलणार नाही, ती कधीच बदलणार नाही. Thus, in delta connected network, line current is higher than phase current. मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं मागच्या वेळी. स्टार मध्ये करंट सेम, डेल्टा मध्ये व्होल्टेज सेम. स्टार मध्ये करंट सेम, डेल्टा मध्ये व्होल्टेज सेम. तुम्हाला एवढं डिफिकल्ट जाते लक्षात ठेवायला, नो प्रॉब्लेम. तुम्ही काय लक्षात ठेवा, साऊथ इंडिया. ओके, व्हॉट इज साऊथ इंडिया, स्टार मध्ये माझा करंट सेम, स्टार मध्ये माझा करंट सेम. तुम्ही असं लक्षात ठेवा, स्टार मध्ये करंट सेम आहे ना, मग व्होल्टेज काय असणार आहे स्टार मध्ये, √3 टाइम्स. ओके, √3 टाइम्स काय असणार तुमचं फेज व्होल्टेज असणार आहे. आता स्टार मध्ये जर माझा करंट सेम असेल तर डेल्टा मध्ये माझं काय असणार आहे, त्याच्या बरोबर उलट करायचं. डेल्टा मध्ये माझं काय असणार आहे, व्होल्टेज सेम असणार आहे. म्हणून म्हटलं तुम्ही एकच लक्षात ठेवा, स्टार मध्ये करंट सेम. बाकीचं लक्षात ठेवू नका, तुम्हाला लॉजिक लावा फक्त. स्टार मध्ये करंट सेम आहे ना, डेल्टा मध्ये उलट करायचं. काय सेम असणार आहे, व्होल्टेज. डेल्टा मध्ये काय सेम असणार तुमचं, व्होल्टेज. जर माझं व्होल्टेज जर सेम असेल डेल्टा मध्ये तर माझा करंट काय असणार आहे, √3 टाइम्स तुमचा पी फेज, सॉरी आय फेज. ठीक आहे, सिंपल लॉजिक आहे. लॉजिक फक्त लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टार मध्ये करंट सेम आहे माझा. स्टार मध्ये करंट सेम म्हणजे
डेल्टामध्ये जर मी गेलो तर त्याच्या उलट करायचं, व्होल्टेज सेम झाला, एक फॅक्टर समान आहे ना, दुसरा फॅक्टर काय असणार आहे त्याच्या विरुद्ध असणार आहे. स्टारमध्ये करंट सेम आहे म्हणजे व्होल्टेज डिफरंट आलं. ओके, स्टार मधलं संपलं. डेल्टामध्ये गेलो, डेल्टामध्ये विचार करायचा काय, स्टारमध्ये करंट सेम होता. ओके, मग यामध्ये काय असणार आहे, व्होल्टेज सेम असणार आहे. डेल्टामध्ये काय झाला, माझा व्होल्टेज सेम झाला, मग डिफरंट कोण असणार आहे, करंट. असं सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, फक्त कन्फ्युज करून घेऊ नका. Therefore, line current is equal to √3 times phase current. तुमचा IL काय असणार आहे, √3 into IPH. ठीक आहे. For delta connection, IL is equal to √3 IPH. ठीक आहे. ही तुमचं डेल्टाची डायग्राम आहे. तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो. ठीक आहे, भरपूर ट्रिक्स आहेत आपल्याकडे. जर तुम्हाला एक ट्रिक लक्षात राहत नसेल तर दुसरी ट्रिक, मी इथे स्टारची पण डायग्राम काढतो बघा. ओके, तर आपल्याला माहिती आहे स्टार मध्ये इथं काय असतं रे, न्यूट्रल पॉइंट असतो. स्टार मध्ये काय असते माझ्या इथं, न्यूट्रल पॉइंट असतो. आता डेल्टा मध्ये तुमचा कुठेच न्यूट्रल पॉइंट नसतो. जर तुम्ही बघितला डेल्टा मध्ये माझा कुठंच न्यूट्रल पॉइंट नसतो. डेल्टा मध्ये काय नसते, माझा न्यूट्रल पॉइंट नसते. म्हणजेच काय, डेल्टा मध्ये न्यूट्रल अवेलेबल नाही, स्टार मध्ये न्यूट्रल अवेलेबल आहे. तर माझं काय आहे, IL इज इक्वल टू √3 IPH. किंवा आपलं फेज व्होल्टेज डिफरंट का होत होतं, का होत होतं बघा, मे बी तुम्हाला हे समजेल. ओके, तर यामध्ये न्यूट्रल नाहीये. ठीक आहे, न्यूट्रल नाहीये म्हणजे याचा अर्थ काय झाला, 1 सेकंड, न्यूट्रल नाही याचा अर्थ काय, फेज आहे पण इथं न्यूट्रल काय नाहीये. ओके, न्यूट्रलच नाही म्हणजे माझा फेज व्होल्टेज इथं काय, बरोबर माझा लाईन व्होल्टेज. न्यूट्रलच नाही आहे ना, माझा फेज व्होल्टेज येणार आहे काय, नाही येणार. म्हणजे तो कुठलाही असणार आहे माझा लाईन व्होल्टेज. न्यूट्रल नाही म्हणजे इथं कोण असणार आहे माझा, हा R असेल, हा B असेल, इथं Y असेल. ओके, तुम्ही असं पण ट्रिक लक्षात ठेवू शकता. डेल्टा मध्ये अरे न्यूट्रलच नाहीये, न्यूट्रल नाही म्हणजे फेज न्यूट्रल येणारच नाहीये. फेज न्यूट्रल येणार नाही म्हणजे तिथं व्होल्टेज, जे काही फेज व्होल्टेज आहे ते तुमचं येणारच नाही. ते फेज व्होल्टेज म्हणजेच काय असणार, तुमचं लाईन व्होल्टेज असणार आहे. तुम्ही असं पण कन्सिडर करू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला ट्रिक जमेल तसे लावा, नो प्रॉब्लेम. फक्त लक्षात ठेवा, पाठ करण्यापेक्षा रट्टा मारण्यापेक्षा हे समजून घ्या, असे लॉजिक लावा की ट्रिक लावा आणि समजून घ्या. The voltage across any branch of delta connection is called as phase voltage. Okay, VRY VYB is called as phase voltage. तेच सांगितलं तुम्हाला. दोन काय असणार तुमचे लाईन्स असणार आहेत, त्याला आपण फेज व्होल्टेज म्हणणार आहे. तिकडून न्यूट्रल आहे काय नाहीये, समजते काय बघा. मागच्या वेळी न्यूट्रल होता, पाहिजे ते लेक्चर रेफर करा. हिअर लाईन व्होल्टेज and phase voltage are same. That is VPH is equal to VRY, VYB and VRB. The current passing through any line RYB is called as current IL. जे काय तुमचं प्रत्येक ह्याच्यामध्ये करंट जातोय लाईन मध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण, IR, IV आणि ID. आता पॉवर साठीच इक्वेशन बघणार आहोत. ठीक आहे, सेम इक्वेशन आहे, काहीही फरक नाही, तुम्हाला समजेल. ॲज वी नो, पॉवर ऑफ AC सर्किट इज, व्हॉट इज पॉवर ऑफ AC सर्किट, जे काय ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यूज आहेत, सॉरी RMS व्हॅल्यूज आहेत. VI cos phi आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ऍक्टिव्ह पॉवरचा. म्हणजेच काय, VPH इंटू IPH इंटू cos phi. VPH काय माझं RMS फेज व्होल्टेज आहे आणि IPH काय माझं RMS फेज करंट आहे. ठीक आहे, आता सबस्टिट्यूट करायचं. काय सबस्टिट्यूट करणार, PL बरोबर VPH, का व्होल्टेज सेम आहे ना माझं डेल्टा मध्ये, पण करंट डिफरंट आहे. तो कसा आहे, I फेज इक्वल टू √3 IL. तुम्ही तर टाकतो, टाकल्यानंतर काय होणार आहे माझं, तर VPH बरोबर माझा असणार VL गुणुले IPH चेंज होणार √3 इंटू IL cos phi I असा राहणार. ठीक आहे, पण इथं काय 3 फेज पॉवर आहे ना, मग घ्या 3 ला गुणाकारात. 3 फेज पॉवर आहे त्यामुळे 3 ला गुणाकारात घ्या. 3 भागिले √3 करा, किती मिळणार तुम्हाला, √3 VL IL cos phi. ओके, दोन्हीचा फॉर्म्युला आला का सेम, दोन्हीचा फॉर्म्युला
सेम आहे, सेम वाटतोय पण सेम नाही. आता सेम का नाही बघा इथं, या ठिकाणी तुमचा जो काय हा फॅक्टर आहे ना हा वेगळा आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला ते जमणार नाही. त्याच्या अगोदर तुमचा IPH इज इक्वल टू √3 आहे असा लक्षात ठेवा. आणि स्टार मध्ये काय PL इज इक्वल टू √3 PPH हे स्टार साठी आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचा फायनलचा फॉर्म्युला ठीक आहे. फायनल जर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला विचारला असेल तर दोन्हीचं सेम आहे, नो डाऊट. फक्त त्यामधले फॅक्टर्स जे आहेत ते वेगळे. ओके, आय होप तुम्हाला समजले असतील. समजलं नसेल तर रिपीट करा लेक्चर. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन हे तुमचे कनेक्शन मोटरमध्ये असतात. ओके, जर आपलं फिजिकली चालू झालं तर तुम्हाला मी दाखवतो कसं असतं स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन. ठीक आहे, फक्त ते समजून घ्या. स्टार कनेक्शन म्हणजे काय, डेल्टा कनेक्शन म्हणजे काय असतं, त्यामध्ये व्होल्टेज कसं असतं, करंट कसं असतं. मेन फॅक्टर फक्त व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन लक्षात ठेवा. बाकी तुमचं काय सगळं तुम्हाला लक्षात राहील. फक्त करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. फॉर्म्युला तुमचा ट्रिक लक्षात ठेवा, साऊथ इंडियन, बस, बाकी काय नको. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुमचा फायनल फॉर्म्युला हा तयार झाला, √3 VLIL cos phi. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जरी काही शंका असल्या तुम्ही मला विचारू शकताय. ठीक आहे, थँक्यू.